फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमीज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण जी एक रेसिपी बनवणार आहोत जी गोवन डिश आहे। लास्ट वेडनेसडेला आपण चिकन बिर्याणी बनवली होती जी आखाड स्पेशल होती, ती तुम्ही पाहिली असेलच। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनल जर का सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। आता चिकन कॅफ्रियल बनवण्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन जे आहे हे मी लेग पीसेस घेतलेले आहेत आणि ह्याचे मी बऱ्यापैकी मोठे मीडियम साइजचे पीसेस करून घेतलेले आहेत। ह्या पद्धतीने पीसेस केलेले आहेत, खूप लहानी पीसेस नाहीये आणि खूप मोठेही नाहीये। कॅफ्रियलची डिश असते ही जनरली सेमी ड्राय प्रकारची डिश असते, ही तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा पोळी बरोबर ही खाऊ शकता। तर त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा मॅरिनेट करून घेणार आहोत चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी आधी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये हळद घालणार आहे आणि त्याच्यानंतर हे आहे मीठ। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आपण कॅफ्रियलसाठी ग्रीन पेस्ट बनवणार आहोत। तुम्ही पाहिलं असेल तर कॅफ्रियलचा रंग जो असतो हा ग्रीनिश असतो, तर त्याच्यासाठी आपण एक पेस्ट बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, भरपूर सारा लसूण आहे, कारण की ह्याच्यामध्ये बाकी लाल तिखट किंवा लाल मसाला कुठलाच जात नाहीये, त्याच्यामुळे जो तिखटपणा वगैरे जे आहे हे लसूण त्याच्यानंतर पेपर ह्याच्यामधनच आपल्याला येणार आहे। मी लसूण आणि आलं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर घालायचा आहे कांदा, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर काजू, तमालपत्र, जिरं, पेपर, लवंग आणि वेलची, दालचिनी आणि आहे हळद। हे एकदा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता मी हे ओबडधोबड असं मिक्सरला क्रश करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर जी आहे ही ह्या डिश मध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते, त्याच्यामध्ये मी खूप सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे। मी एकदा मिक्सरला क्रश करून घेणार आहे। आता कोथिंबीर घालूनही हे मी क्रश करून घेतलेलं आहे, पण ही फाईन पेस्ट नाहीये। आता ह्याच्यामध्ये मी विनेगर घालणार आहे, हे गोवन विनेगर आहे। तुमच्याकडे जर का गोवन विनेगर नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही नॉर्मल आपलं विनेगर घाला आणि त्याच्याबरोबर थोडी साखर घाला। ह्या गोवन विनेगरची टेस्ट जी असते ही थोडीशी गोडसर असते, त्याच्यामुळे मी इथे आणि ह्या डिश मध्ये गोवन विनेगर जे आहे हे मस्ट आहे। तुम्ही जर का गोव्याला जात असाल ना, येताना तुम्ही हे गोवन विनेगर नक्की आणा, तुम्हाला जर का ह्या प्रकारच्या डिशेस बनवायच्या असतील तर। ह्याला एक तर गोवन विनेगर किंवा कोकोनट विनेगर म्हणतात आणि ते कोकोनट विनेगर मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे। आता हे मी हळद आणि मीठ लावून जवळजवळ 1 तास ठेवलं होतं। त्याच्यानंतर आता आपण ही पेस्ट घालणार आहोत। ह्याच्यामधली अर्धी पेस्ट मी आता चिकनला जी आहे ही मॅरिनेशन म्हणून लावून ठेवणार आहे। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे। मीठ घालताना थोडंसंच घालायचं आहे, आपण जितकं मॅरिनेशन ह्याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यापुरतेच मीठ घातलेलं आहे मी, कारण की आपण ऑलरेडी चिकनला मीठ लावून ठेवलं होतं। आणि ह्या गोवन विनेगरचा पेस्टला खूप सुंदर असा अरोमा येतोय, त्याच्यामुळे कॅफ्रियल जर का बनवायचं असेल तर गोवन विनेगर जे आहे हे मस्ट आहे। पण जर का आपल्याकडे नसेल आपलं नॉर्मल सिंथेटिक विनेगरही वापरू शकतो। आता हे झाकून आपण 2 ते 3 तासांसाठी असंच ठेवून देणार आहोत, पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ मॅरिनेशन करा किंवा इव्हन रात्रभर जर का ठेवलं तरी पण ह्या डिशला त्याची टेस्ट खूप सुंदर येते। आता मी हे झाकून ठेवते। आता इथे चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आणि पॅन मध्ये मी इथे तेलही गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी एक पीसेस घालणार आहे। पॅन मध्ये पीसेस ठेवताना खूप सुंदर असा गोवन विनेगरचा अरोमा येतोय। पीसेस पॅन मध्ये टाकल्यावर त्याला एका साइडला रंग आल्यानंतर आपण ते फ्लिप करणार आहोत आणि ही प्रोसेस आपण हाय हीट वर करायची आहे। पीसेसना एका साइडला रंग आलेला आहे, त्यावेळी हे मी सर्व पीसेस जे आहेत हे फ्लिप करून घेणार आहे। आता सर्व पीसेस आपले उलट करून झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साइडनेही ह्याचा रंग येईपर्यंत आपल्याला हाय हीट वर हे ठेवून द्यायचे आहेत।
आता ह्याला दुसऱ्या साईडनेही रंग आलेला आहे। आता आपण ह्याची हीट जी आहे ही लो करायची आहे आणि लो हीटवर आपण हे शिजवून घेणार आहोत। पॅनवर आता झाकण ठेवणार आहे। आता आपण झाकण काढून चेक करणार आहोत। आता एकदा मी हे झाकण काढून पीसेस जे आहेत हे फ्लिप केले होते। आता पीस जो आहे हा अलगट फुटलेला आहे, ह्याचा अर्थ आपले पीसेस हे खूप झालेले आहेत। आता मी हे पीसेस जे आहेत हे एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे आणि सेम पॅन मध्ये उरलेले पीसेस ही फ्राय करून घेणार आहे। आता मी बाकीचे पीसेस ह्याच्यामध्ये प्लेस करणार आहे आणि हे फ्राय करताना मी ऑलिव्ह ऑइल वापरलेला आहे। तुम्ही नॉर्मल ऑइल ही वापरू शकता, पण ऑलिव्ह ऑइलने टेस्ट छान येते। जर का तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर ते तुम्ही नक्की ह्या डिशसाठी वापरा। हे फ्राय करून झालेले आहेत आणि मी हे काढून घेणार आहे। आता ह्या सेम पॅन मध्ये मी बटाट्याच्या चकत्या घालणार आहे। ही काफ्रियाल जी डिश आहे ही गोवन पोर्तुगीज डिश आहे। तरी पण पोर्तुगीज ज्यावेळी आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये होते तिकडनं त्यांनी ही डिश आणलेली आहे। काफ्रियाल ही डिश सर्व करताना जनरली चिकनचे फ्राईड पीसेस काफ्रियाल पेस्ट मध्ये आणि त्याच्याबरोबर ह्या बटाट्याच्या फ्राईड चकत्या असं सर्व केलं जातं। बटाटे एका साइडने ह्याला कलर थोडासा आला की आपल्याला फ्लिप करायचे आहेत। बटाट्यांना दोन्ही बाजूने छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। बटाटे आता दोन्ही बाजूने छान असे फ्राय करून झालेले आहेत। ह्याच्यावर मी थोडंसं मीठ बुरबुरणार आहे आणि ह्याची हीट बंद करून हे मी साईडला ठेवून देणार आहे। इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी आता कांदा घालणार आहे। ना मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे। आता कांदा जो आहे हा थोडा ब्राउनिश कलर वर व्हायला लागलेला आहे। मी अजून ह्याला थोडंसं कुक करणार आहे। आता कांदा जो आहे हा सॉफ्ट ही झालेला आहे आणि थोडासा ह्याला ब्राउनिश कलर आलेला आहे। त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये उरलेला मसाला मगाशी ठेवलेलं वाटण जे आहे हे ह्याच्यामध्ये घालायचं आहे। मसाला घालून आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्याच्यातच मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि ते ह्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे। आता ही मी ग्रेव्ही जी बनवणार आहे ही चपाती बरोबर आपण खाऊ शकू इतकी थिक अशी ग्रेव्ही मी बनवणार आहे। काफ्रियाल जे आहे हे ड्राय ही बनवतात, तर त्यावेळी आपण हा उरलेला आपला मसाला जो आहे हा आपण ज्यावेळी आपले चिकनचे पीसेस फ्राय करतो हे फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाला टाकायचा आणि ते परतून घ्यायचं, म्हणजे ते एकदम ड्राय होतं। ते तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। मी आता ह्या मसाल्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे। मीठ घालताना थोडं काळजी घेऊन मीठ घाला, कारण की आपण चिकनला सुद्धा मीठ लावलेलं आहे। आता हे आपण फ्राय केलेले चिकनचे पीसेस जे आहेत हे मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि आता सर्व पीसेसना मसाला कोट होईल असं परतून घ्यायचं आहे। आणि आता हे झाकण ठेवून आपण व्यवस्थित असं हे शिजवून घेणार आहोत। आपलं चिकन शिजलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये आपण जो मसाला घातलेला आहे हा शिजलेला नाहीये, तो व्यवस्थित कुक होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण काढून चेक करूया। आता चिकन काफ्रियाल जे आहे ते रेडी झालेलं आहे। मी एक दोनदा झाकण काढून चेक केलं होतं। त्याचप्रमाणे हा मसाला कितपत परतायचा, तर ह्या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे इतपत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याला जो आहे हा कच्चा राहता कामा नये। आता ह्याच्यामध्ये मी विनेगरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालणार आहे। ही जी आहे ही मी बंद करणार आहे। साखर घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हीट जी आहे ही बंद करायची आहे। हीट बंद केली आहे। आता मी हे मस्त असं सर्व करणार आहे। आता हे टेम्पटिंग असं दिसणारं चिकन काफ्रियाल तयार झालेलं आहे। तुम्ही घरात बसून गोव्यात खात असल्याचं तुम्हाला हे खाल्ल्यानंतर फील येणार आहे। काफ्रियालला मी फ्राय केलेल्या बटाट्याच्या कापांनी सजवणार आहे। काफ्रियाल जी आहे ही मस्त मी गार्निश केलेलं आहे। आता ही डिश जी आहे ही खाण्यासाठी रेडी आहे। ही डिश जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि येणाऱ्या नवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।